नमस्कार. आज आपण झणझणीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत. तर चला बघूया. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. एक कढई घेतली. कढईत आपण मोहरीचं तेल घेणार आहे. मोहरीचं तेल छान व्यवस्थित तापू द्यायचं. धूर निघोस्तोपर्यंत गरम करून घ्यायचं असतं. आता छान धूर निघालाय. त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आपण जी लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक करून घेतलाय तो तेलात टाकून घ्यायचा आहे. आता तर गरमीमध्ये कळतच नाही काय भाजी करायची आणि काय नाही. रोज त्या भाज्यांचा कंटाळा येतो आणि एवढं गरम होतंय ना, तर काय करायचं आणि काय ठेवायचं कळतच नाही. आणि आत्ता तर गरमीमध्ये तर भाज्यांना चवसुद्धा लागत नाही. तुम्ही किती मसाला टाकून त्याला परता, काय टाका, पण त्या भाज्यांना चवसुद्धा लागत नाही. तर छान मसाला भाजला आहे. आता आपण भेंडी कापून ठेवली होती. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम. आता ती कढईमध्ये टाकून घ्यायची आणि भेंडीची भाजी कधी पण फास्ट गॅसवर करायची, म्हणजे ती चिपचिपी होत नाही. आणि स्लो गॅसमध्ये केलं ना मग ती चिपचिपी होते. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मसाल्यात छान अशी कोट झाली पाहिजे. आता आपण त्याच्यावर 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. छान अशी एक वाफ आली पाहिजे. तर छान वाफ आलेली आहे. आता आपण परत एकदा तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कच्ची पण राहिली नाही पाहिजे आणि ती गिचगिच पण झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने करायची. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि मीठ आत्ताच नाही टाकायचं आहे. थोडी भेंडी भाजून घ्यायची, नाहीतर भेंडीला पाणी सुटतं. परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवायचं. असं 2 ते 3 वेळा करायचं आहे. परत एकदा झाकण काढून घेऊ. परत एकदा भेंडी आपण वरखाली करायची. थोडीशी चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता अर्धी भेंडी शिजत आली का नाही, त्या टायमाला आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान अशी मिक्स झाली की परत त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे. असं 1 वेळा करून घेणार आहे. तर छान अशी भेंडीवर 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि गॅस एकदम कमी करायचा, म्हणजे एक वाफ येईल चांगली. तर छान अशी वाफ आलेली आहे. आता गॅस फास्ट करायचा आणि भेंडी परतून घ्यायची. तर झणझणीत अशी आपली भेंडीची भाजी रेडी झाली. एकदा नक्की करून बघा. आवडली तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली होती. आणि तुम्ही कशी भेंडीची भाजी करता, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. तर छान अशी झणझणीत भेंडीची भाजी रेडी झाली. छान अशी चपाती आणि भेंडीची भाजी. तर बघू शकता छान असा ग्रीन कलर आलेला आहे. तर एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.